नमस्कार, मी पूजा दीक्षित आपल्या सर्वांचं मंडळ न्यूजमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण पोहोचलो आहे VMV कॉलेजच्या बॅक साईडला। आजची स्टोरी खरंच हृदयाला हलवून टाकणारी आहे। एकीकडे आपण AC कूलरसारख्या या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये झोपतो आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा यूज करून झोपतो आहे आणि VMV साईडच्या एका बॅक साईडला एक रसवंती आहे, उसाच्या रसाचं एक हातगाडी आहे। तिथे एक आई आपल्या बाळाला एवढ्या उन्हात, आता वाजलेले आहेत दुपारचे 1:30 वाजत आहेत आणि उन्हाचा पारा हा 43-41 डिग्रीचा जवळपास आहे आणि एक आई आपल्या बाळाला झाडाला पाळणा बांधून, साडीचा पाळणा बांधून आपल्या बाळाला इथे झोपवत आहे। खरंच ही हृदयाला हलवून टाकणारी गोष्ट आहे, एक परिस्थिती आहे। पोटाची आग ही एका आईवडिलांकडून काही पण करून घेऊ शकते। आपल्या पाल्याला योग्य शिक्षण मिळावं व त्याला आपण जे दिवस बघत आहोत ती पाळी आपल्या मुलावर येऊ नये म्हणून आज अतिशय कडक उन्हात संपूर्ण दिवसभर राबतंय एक दाम्पत्य। आपण AC कूलर सारख्या उपकरणांचा उपभोग घेत आपल्या गरजा पूर्ण करत आहोत, तर हे दाम्पत्य रस्त्यालगत उसाच्या रसाची हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करत आहे। आपल्या मुलाला रोडवरच पाळणा बांधून निमूटपणे आपलं काम करत आहे। भाड्याचे घर, मुलांचं शिक्षण व इतर खर्च हे सर्व या गाडीवरच त्यांचं अवलंबून आहे। शिक्षण कमी असल्यामुळे इतरत्र कामही मिळणं कठीण, म्हणून गाव सोडून हातमजुरी करणं हे शिल्लक राहतं। या सर्व परिस्थितीत मुलाला आपल्यासोबत घेऊन पतीला मदत करणं हे या पत्नीला योग्य वाटलं। उन्हाळा असला की गर्दी पण जास्त आणि पैसेसुद्धा, पण वर्षाच्या 4 महिन्यानंतर गर्दी कमी व कमाईसुद्धा कमी। या सर्व गोष्टींना मात देत हे दाम्पत्य आपलं जीवन जगत आहे। ताई, आपलं नाव? शीतल गोपाल कुकडे। आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? तरी मला 8 वर्ष होतील आता। माझ्या हजबंड याच्या आधी पण करायचे होते। हो। अच्छा, तर हा व्यवसाय असा आहे की हा वर्षातून 4 महिने चालतो? 4 महिने चालतो आणि आमची 12 महिने पण चालू राहते आणि 2 महिने बंद राहते गाडी। अच्छा, तर मग हाच परिस्थिती म्हणजे हेच एक पर्याय आहे तुमच्याकडे घर चालवण्यासाठी? हो, हाच एक पर्याय आहे। आणि दिवसातनं कितीपर्यंत कमाई होतं? दिवसातनी होते 2-3 हजार रुपये। तर तुम्ही एवढ्या उन्हात, आता 1:30-2 वाजता आहेत, ऊन एवढं कडक आहे आणि तुम्ही बाळाला घेऊन इथे असता? हो। का बरं? कारण की व्यवसायच आहे ना आणि दुसरी जॉब नाही, काही नाही, म्हणून कसं मुलाला तर सुट्टी आहे, नंतर मुलगा शाळेत जातो। नंतर मग एकटे मिस्टर राहते, आता सुट्टी आहे म्हणून आम्ही फॅमिली सर्व इथंच राहतो। म्हणजे तुम्ही दादांची मदत करता? हेल्प म्हणून मदत करते मी। तुमचं शिक्षण किती झालं आहे? माझं 12वी पास आहे मी। कुठे अजून तुम्ही ट्राय नाही केलं जॉबसाठी वगैरे? नाही, ट्राय कसं म्हणजे मुलगा लहान होता म्हणून ट्राय नाही केलं। आता मुलगा शाळेत जातो, त्याच्या कारणानं मग घरीच राहते। अच्छा, म्हणून। गोपाल कुकडे। आपण इथलेच प्रॉपर? नाही, यवतमाळ। यवतमाळ प्रॉपर की कुठलं आजूबाजूचं खेड? आजूबाजू खेळ आहे इकडे। अच्छा, तर तुम्ही इथे कसे काय आलेत? इथं असंच धंदा करायसाठी। यवतमाळमध्ये वगैरे काही व्यवसाय नव्हता? नाही, तिकडे एवढा धंदा नाही होत ना। अच्छा, तर मग इथे कुठे राहताय? इथं महेंद्र कॉलनी तिकडं। स्वतःचं घर, किरायाचं घर कसं? भाड्याने रूम आहे आपली। भाड्याने रूम आहे। हो। तर इथे मुलाच्या शिक्षणासाठी कसं काय, इथे कसे काय आलेत तुम्ही? मी तर काही शिकलो नाही, मुलाच्या शिक्षणासाठी आलो आईचा, ते शिकला पाहिजे हो। इथे कोणी तुमचे नातेवाईक आहे, परिवारातले कोणी आहे, त्यांच्या ओळखीने आले आहेत? नाही, इथं कोणीच नाही माझ्यावर। कोणीच नाही। तुम्हाला हा व्यवसाय करताना किती वर्ष झाले? म्हणजे इथं मी पहिले तिकडं अहमदाबादले कामाला होतो या गाडीवर। हो, मग स्वतःच लॉकडाऊन लागलं ते बसून खुलल्यानंतर। तुम्हाला लॉकडाऊनमध्ये काय काय त्रास झाला आहे? लॉकडाऊनमध्ये खूप काही त्रास झालेला आहे। जसे ते खूप पैदल यायचं काम पडलं तिकडनं, अहमदाबादहून। काय म्हटलं? अहमदाबादहून पैदल यायचं काम पडलं होतं। अच्छा, तुम्ही पायी आलेत अहमदाबादवरनं? तिकडे कम से कम 150 किलोमीटर। दादा, तुम्हाला या व्यवसायामध्ये ताईंचा पूर्ण साथ आहे, तर तुम्हाला कसं काय वाटतं? पूर्ण साथ आहे, डब्बा आणून देते, जेवायला भेटते टाईमची। हो, का थोडं मदत होऊन जाते मला। ऊन घबरावते म्हणून हे होते ना, ऊन तपते जास्त, 5 मिनटं शांततेने जेवायला भेटतात। चला, खूप छान आहे। तर कधी होतं का तुमची पण ऊन लागतं, या सगळ्या परिस्थिती येतात, तर तुम्हाला म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्हाला हा धंदा बंद ठेवावा लागला, ही गाडी बंद ठेवावी लागली, तर कसं काय? कधी मग एकटीच्यानं होत नाही ना एवढं, तर मग बंद ठेवावं लागतं बिमार, असं वाटलं की बुवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।